मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना हे आदेश आहेत। ठाकरेंच्या शिवसेना सोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेल असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, मनसेचा पदाधिकारी मेळावा मुंबईमध्ये होतोय आणि यावेळेला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना हे वक्तव्य केलंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आज मुंबईच्या बँड्रा रंगशारदा येथे राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकारी मेळावा ठेवण्यात आला होता। मुंबईचे सर्व गटनेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, विभाग प्रमुख उपस्थित होते आणि आता अवघ्या काही वेळातच राज ठाकरे हे सुद्धा या ठिकाणाहून बाहेर पडणार असल्याचे चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी संपूर्ण जे गेट आहेत ते बंद करण्यात आले होते, प्रसार माध्यमांना सुद्धा बाहेर ठेवण्यात आलं होतं। आता जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा बाहेर येऊ लागलेले आहेत, कारण बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते म्हणजे युती संदर्भात वाट पाहावी लागेल, योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील पदाधिकाऱ्यांना ठाकरेंसोबतच्या युतीची, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कुठली चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाहीये, पण महानगरपालिकेच्या कामासाठी सगळ्यांनी ग्राउंड झिरोवर उतरा, सगळ्यांनी मराठीच्या मुद्द्याबाबत, मराठी भाषेबाबत मनसेने जी भूमिका घेतलेली ती मराठी माणसापर्यंत पोहोचवा, असे थेट आदेशच राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये हिरिरीनं सहभाग घ्या आणि ग्राउंड झिरोवर उतरून प्रत्येक मराठी माणसासाठी त्यासोबतच इतर भाषांसाठी सुद्धा काम करा, असे थेट आदेश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील असं सुद्धा राज ठाकरे म्हणतात आणि पदाधिकाऱ्यांचे आज त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। बरेचसे पदाधिकारी मुंबईतल्या विविध भागातले या ठिकाणी पोहोचले, सरचिटणीस असू द्या किंवा बा नांदगावकर असू द्या, इतर महत्त्वाचे नेते पदाधिकारी असू द्या, या सगळ्यांचं मार्गदर्शन जे आहे ते आज स्वतः राज ठाकरे यांनी केलेलं आहे आणि बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या युती संदर्भात। राज ठाकरे काही भाष्य करणार का, मात्र त्यासाठी वाट पाहावी लागेल असं स्वतः राज ठाकरे म्हणालेले आहेत। योग्य वेळी योग्य सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या जातील, पण ग्राउंड झिरोवर उतरा, महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्याच्यासाठी कामाला लागा आणि जोरात सहभाग घ्या, ग्राउंड झिरोवर पोहोचा। मराठी माणसांची जी काही कामं अडकलेली आहेत किंवा त्यांना कुठली मदत हवी असेल तर महानगरपालिकेमध्ये जाऊन किंवा इतर कुठल्याही संस्थेमध्ये जाऊन ती पूर्ण कशी करता येईल यासाठी सहभाग घ्या, काम करा, ग्राउंड झिरोवर उतरा, अशा सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। नुकताच मेळावा संपलेला आहे, पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आता रंगशारदाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात। बघा, हे सगळे पदाधिकारी आहेत रंगशारदाच्या बाहेर आता एक एक करून येतात आणि या सगळ्यांना महानगरपालिकेच्या कामानिमित्त त्यांनी आता आक्रमक भूमिका घ्यावी असं सुद्धा राज ठाकरे म्हणालेले आहेत। काही वेळात राज ठाकरे या ठिकाणाहून निघणार आहेत, त्यामुळे प्रसार माध्यमांची काही त्यांचं बोलणं होणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। वृषाली, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा गिरीश, तो म्हणजे मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा असं तर राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मनसे कामाला लागलेली आहे, मात्र ठाकरेंसोबत युती करण्यासंदर्भात त्यांनी या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये काही वक्तव्य केलेलं आहे का? निश्चितच खरं तर अपेक्षा हीच होती की राज ठाकरे आज काहीतरी युती संदर्भात महत्त्वाचं भाष्य करतील, कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसेची युती होईल आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन मग महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवतील आणि त्याची अधिकृत घोषणा आज होईल। मात्र तसं काही आज झालेलं नाही आहे। पदाधिकाऱ्यांना युती संदर्भातली जी चर्चा आहे ती अंतर्गत सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील आणि त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना देखील कळवलं जाईल, असा एक पद्धतीचा जो सूर होता तो आजच्या बैठकीमध्ये होता आणि त्यामुळे आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भामध्ये अधिकृत घोषणा कधीपर्यंत होते त्यासाठी। मात्र राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत हे आदेश येत नाही तोपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्राउंड झिरोवर उतरावं, महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण तयारी करावी आणि त्यासोबतच पूर्ण तयारीनिशी आता महानगरपालिका लढवण्यासाठी त्यांनी अग्रेसर भूमिका घ्यावी। कारण आपण पाहिलं की मागच्या विधानसभेच्या निवडणुका असू द्या किंवा मग त्यापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुका असू द्या, जी भूमिका मनसेने घेतली होती त्याने कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष सुद्धा पाहायला मिळत होता आणि त्यांचं मनोबल सुद्धा खच्चीकरण झालं होतं, अशी सुद्धा चर्चा रंगली होती। त्या अनुषंगाने पुन्हा एकदा या सगळ्या कार्यकर्त्यांना स्फुरण देण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून आज झाल्याचं बोललं जाते आणि त्यासोबतच येत्या निवडणुकांमध्ये याचे काय परिणाम दिसणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एक जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला तो म्हणजे मराठी भाषेसंदर्भातला आणि आपण पाहिलं की मीरा रोडमध्ये नेमका कशा पद्धतीने व्यापाऱ्यांमध्ये आणि मराठी भाषिकांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता। राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती, त्यानंतर शिवसैनिकांनी जी भूमिका घेतली होती, 5 जुलैचा जो मेळावा झाला होता, या सगळ्या अनुषंगाने त्यांनी भाष्य सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर मीरा भाईंदरला जी सभा झाली होती तिथे राज ठाकरे यांनी जी राजगर्जना केली होती त्यानंतरचा सुद्धा जो विषय होता तो सुद्धा आज चर्चेमध्ये आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मराठी भाषेचा जो मुद्दा आहे
जी मराठी भाषेवर मराठी भाषिकांवर होणारी जी गळचेपी आहे त्याबाबत मनसेनं जी भूमिका घेतलेली आणि प्रखर भूमिका मनसेनं घेतली होती आणि ही भूमिका सर्व मराठी मतदारांपर्यंत पोहोचली पाहिजे असा जो एक सूर होता तो आजच्या राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये होता आणि सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि गटनेत्यांपासून ते मुख्य संघटकांपासून त्या सगळ्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पहिल्या फळीतले नेते असू द्या, दुसऱ्या फळीतले असू द्या, तिसऱ्या फळीतले असू द्या, या सगळ्यांपासून हा जो संदेश आहे तो खालपर्यंत पोहोचला पाहिजे, सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी ग्राउंड झिरोवर उतरून आपली जी हिंदुत्वाची भूमिका आहे, मराठी भाषिकांबाबतची भूमिका आहे ती सगळीकडे पोहोचवली पाहिजे असे जे आदेश आहेत ते सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। नेमकं आता राज ठाकरे बाहेर आल्यानंतर या संदर्भात काही अधिकृत घोषणा करणार आहेत का, भाष्य करणार आहेत का, हे जरी पाहण्याचं महत्त्वाचं असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या पाहायला मिळते आणि बरेचसे कार्यकर्त्यांनी, माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला पुन्हा एकदा सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी रंगशारदाच्या बाहेरची, कारण पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आता सध्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि बैठक संपलेले कोणत्याही क्षणी राज ठाकरे जे आहेत ते सुद्धा बाहेर पडतील आणि प्रसारमाध्यमांशी ते काही संवाद साधणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण बरेचसे पक्षाचे जे प्रवक्ते आहेत ते आता प्रसारमाध्यमांशी बोलतील अशी माहिती आहे आणि आजची जी बैठक आहे खरं तर यामध्ये युती संदर्भात काही महत्त्वाचं भाष्य होईल का असं वारंवार विचारलं जात होतं, पण असं सध्या तरी काही चित्र स्पष्ट नाही आहे अशी माहिती सर्व जे पदाधिकारी खाली उतरतात त्यांच्याकडून समजते। त्यामुळे आणखी काही वेळ शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी लागेल असं बोललं जात आहे। वृषाली, गिरीश, राज ठाकरे यांनी थेट म्हटलेलं आहे की आपापसातले हेवेदावे संपवा आणि जोमानं कामाला लागा। राज ठाकरे यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये आणि सर्वतोपरी आपण सज्ज आहोत हा एक संदेश देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा। नक्कीच वृषाली, एक महत्त्वाचं विधान सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की आपसातले जे हेवेदावे आहेत म्हणजे मनसे आणि शिवसेना जर एकत्र येणार असेल तर आपसातले जे हेवेदावे आहेत ते बाजूला ठेवावे लागतील। तुम्ही असेच आपल्या सोबत